काय वाटतं आता विरोधकांच्या टीकेला उत्तर नाही पेठ पर्यंत जाणारा रस्ता पूर्वी 14-15 ते 19 या दरम्यान 16-17 साली काहीतरी हा रस्ता राज्य सरकारने नॅशनल हायवे मध्ये कन्वर्ट केला. त्यामुळे राज्य सरकारच्या हातात याच्या सुधारणा करण्यासाठी काहीच राहिलं नाही आणि त्यामुळं मधल्या काळात 2.5 वर्ष आमचं सरकार होतं. त्यावेळी देखील आम्ही केंद्र सरकारला विनंती करण्याच्या पलीकडे काही करू शकलो नाही, कारण हा रस्ता तिकडे ट्रान्सफर झालेला. उशिरा का होईना श्री गडकरी साहेबांनी त्यांना वारंवार आम्ही भेटलोय, जवळपास 5-6 वेळा भेटलो, दिल्लीला जाऊन भेटलो, नागपूरला जाऊन भेटलो. त्यांनीही अतिशय मोकळे मनाने या रस्त्याला मान्यता देऊन हा रस्ता आता पूर्ण केलाय. मला वाटतं टेंडर निघालं त्याच्यापेक्षा 46% काहीतरी बिलोने हे टेंडर गेलं. त्यावेळी आम्हाला कळलं की महाराष्ट्रातले रस्त्यांचं टेंडर महाराष्ट्र सरकार ज्यावेळी काढतं त्या एस्टिमेटच्या वर 35%-40% जातं आणि गडकरी साहेब ज्यावेळी टेंडर काढतात त्यावेळी एस्टिमेटच्या बिलो 46% जातं. आणि रस्त्याचा दर्जा जर बघितला, मला वाटतं की देशातले इतके उत्तम स्मूथ असणारे दुसरे कुठे रस्ते झाले असतील असं नाही. त्यामुळे मी गडकरी साहेबांना धन्यवाद देईन की त्यांच्या पुढाकारानं हे काम झालं. आता हा रस्त्या टोल पर्यंत यायचं आणि डायव्हर्ट व्हायचं, त्याऐवजी इथं आता डायरेक्ट नागरिक येऊ शकतील. त्यामुळं सांगलीतल्या लोकांनाही जाताना एक विशेष रस्ता हा आता नवी ऍक्सेस उपलब्ध होईल. मला अपेक्षा आहे की इथून पुढं टोल पर्यंतचा जो रस्ता आहे तोही सुधारला जाईल, कारण हा मधला रस्ता हा नॅशनल हायवे मध्ये करू शकलो नाही आपण, तो टोल पर्यंतच झाला. सांगली शहरातून विशेषतः इथल्या सगळ्या मध्य भागातून माणसं बाहेर जा-ये करण्यासाठी अगदी पेठ नाक्यापर्यंत जाण्यासाठी फिरून जायला लागायचं. आता ही व्यवस्था डिग्रजला किंवा पुढे आष्ट्याला, समडोळीला जाणाऱ्या नागरिकांना एक चांगली सुविधा या ठिकाणी निर्माण झाली, त्याचा आम्हाला आनंद. आता बांधकाम सुरू झालेलं आहे. बांधकाम बरं दिसते. आता दर्जा आहे की नाही ते काही घटना घडली तरच कळतं अलीकडं, पण सांगलीची ही प्रमुख बाजारपेठ आहे ते वाचून त्या बाजारपेठेत लोकांनाही अडचण होऊ नये अशा पद्धतीनं थोडंसं वळण करून हे डिझाईन केलेलं आहे. कारण हा रस्ता सरळ गेला असता अनेकांची घरं काढावी लागली असती, अनेक व्यापारी पेठ विस्थापित झाली असती आणि हे एंड आहे तो आणखीन जरा पुढे जाऊन टिळक स्मारकच्या तिथं झाला असता, पण तिथेही तोच प्रश्न तयार झाला असता. त्यामुळे दोन्ही ठिकाणी ट्रॅफिकचं कंजेशन होण्यापेक्षा हा रस्त्याचा मूळ रस्त्यात मर्ज करण्याचा निर्णय आम्ही त्यावेळी घेतला. महाराष्ट्रातली जनता, सांगली जिल्ह्यातली जनता, काय माझा प्रॉब्लेम आहे तोपर्यंत मी शांत असतो. मलाही मी निवांत असतो. ज्यावेळी रेजिस्टन्स तयार होतो त्यावेळी माझ्यातला ओरिजिनल माणूस तयार होतो. त्यामुळे आता थोडे दिवस बघा तुम्ही काय